मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत भोकर तालुका श्रीरामपूर या ठिकाणचे एक प्रगतिशील शेतकरी आप्पासाहेब अभंग यांच्याकडे, आणि त्यांनी एक नवीन हटके पद्धतीने अशी एक शेती सुरू केलेली आहे. ती आहे शेवग्याची शेती. आता शेवग्याची शेती जर का तुम्ही बघत असाल तर खूप दाट आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे एवढ्या दाट शेतीमध्ये कशा पद्धतीने शेवग्याचं उत्पन्न घेणार आहे. तर ही जी शेवग्याची दाट शेती जी आहे ना, ही त्यांनी स्पेशली पानासाठी केलेली आहे. ते पानं काढतात, ते पानं वाळवतात आणि त्याची पावडर तयार करून ते विकतात. अशा पद्धतीने त्यांची ही शेती सुरू आहे. आप्पासाहेब नमस्कार. नमस्ते. कधीपासून सुरुवात केली आहे? मी ही 1 वर्षापूर्वी तयार केली. बर आणि ही वलयपत्ती म्हणून व्हरायटी आहे. बर स्पेशली पानासाठी आहे. स्पेशली पानांसाठीच आहे. 1 वर्षापूर्वी तुम्ही झाडांची लागवड केल्यानंतर मग किती दिवसांनी पानं निघायला सुरुवात झाली? 1 वर्ष 2 महिन्यामध्ये सुरुवात झाली. अच्छा हो, अच्छा. 2 महिन्यामध्ये 2 महिन्यात तुम्ही कटिंग सुरू हो केली. हो कटिंग सुरुवात मग केली. याच्यात काही असतं का, कवळा पान किंवा असं पकवा पान वगैरे वगैरे असं तसं काही? असतं ना. हा. आता हे जे पान बघितलं तर हे आपण काय करतो, जेव्हापासून झाडाची 2 फुटापर्यंत उंची गेल्यानंतर हा. हे ज्या गरज हिरवा कलर जेव्हा होतो हो हो. तेव्हा आपण त्याला काढण्यास सुरुवात करतो. अच्छा अच्छा. जसं घडत होतं आणि 5 फूट हाईट वर गेल्यानंतर आपण त्याला खालून कट करून टाकतो. बर बर बर. आता आता 1 वर्ष तुमचं झालेलं आहे, आणि हो. 1 वर्षभरामध्ये तुम्ही एकदम सुरुवातीला, आता आपण बिझनेस मध्ये स्ट्रगल करतो आहोत, हो. पण ही प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला की आपण अशा पद्धतीने शेवग्याची लागवड करावी, पानांची विक्री करावी, पावडरची विक्री करावी? ही तुम्हाला कुणाकडून प्रेरणा मिळाली आणि सुरुवात झाली? मी सुरुवातीला शेती नव्हतं बघत, माझे वडील असताना बघत होते. पण माझे वडील कोरोना काळामध्ये एक्सपायर झाल्यानंतर शेतीची सगळी जबाबदारी माझ्यावर आली. हम्म. मग मी सर्व बघितल्यानंतर मी पारंपरिक पिकं केल्यानंतर आहे ना, म्हणजे निसर्गाची साथ भेटत नव्हती. निसर्गाची साथ जर भेटली हा. तर त्याला भाव भेटत नव्हता. हो. ह्या फार अडीअडचणी यायला लागल्या. मग मी युट्यूबवर बघितलं. युट्यूबवर तर मला हे थोडंसं असं वेगळं वाटलं काहीतरी. हम्म, पारंपरिक मधून थोडंसं वेगळं करूयात असं वाटलं. हम्म, मग हम्म, मी काही शेतकऱ्यांना पण भेटलो, तर त्यांच्या प्लॉटला पण भेट दिली, कसं आहे काय ते. आणि मग त्यातून मग मी ही वलयपत्ती ही निवडली हम्म. आणि ह्या झाडांची लागवड केली. लागवड आता कशी, किती बाय किती लागवड आहे? ही 2 सरीमधलं अंतर, 2 लाईन मधलं अंतर 4.5 फूट आहे. हम्म. आणि 2 झाडांमधलं अंतर 2 फुटाचं आहे. अच्छा. आणि एका वर्षामध्ये किती वेळा आता काढणी करता मग एका तुम्ही? वर्षामध्ये 3 वेळा काढणी करतो. अच्छा. हा. दर 2 महिन्यांनी दर 2 महिने 3 महिने असं. अशा पद्धतीने? हा, कधी कधी जास्त पाऊस जर झाला हम्म. तर त्याला जास्त कालावधी लागतो. हा, म्हणजे जमीन उबळणं वगैरे हा, वगैरे जमिनीमध्ये पाणी जास्त साचतं ना, तर वेळ जास्त लागतो. अशा. बरोबर बरोबर. असं. आता हा 1 वर्षाचा जो काय अनुभव आहे, बऱ्याच वेळेस काय होतं, शेतकरी शेती करायला सुरुवात करतात, आणि शेती करायला सुरुवात केल्यानंतर एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर त्यामध्ये ते अपयश त्यांना येतं, आणि मग त्यातून ते काढता पाय घेतात. तर तशा पद्धतीने हा 1 वर्ष जो आहे, आपण जर का विचार करायला गेलो तर मग तुमचं उत्पादन तयार होणं आणि उत्पादनाची विक्री होणं, हो. त्या बाबतीत कशा पद्धतीनं आतापर्यंत तुमचा अनुभव राहिलेला आहे? 1 वर्ष सुरुवातीला तर स्ट्रगल आहेच. कुठल्याही व्यवसायामध्ये स्ट्रगल फार आहे. हो. मी जेव्हा सुरुवातीला केलं हे ते केलं, तर मी 100% ऑर्गॅनिक वरच केलं आहे. मी अच्छा. केमिकल वगैरे यूज करत नाही त्याला. बर. तर आणि सुरुवातीला काय असतात की सुरुवातीला उत्पादन पण कमी असतं. हम्म. आपल्याला मार्केटिंगची पण आयडिया नसते. बरोबर आहे. मार्केटिंग म्हणजे शोधायचे बाहेर, तर हम्म. याला फार स्ट्रगल आहे. तर अच्छा. मी त्यामध्ये अजूनही स्ट्रगलच करतो आहे. बरं बरं. पुन्हा आता माझे काही कंपन्यांबरोबर अग्रीमेंट झालेले आहेत. तर हा. काही जे शेतकरी आहेत ज्यांना हे लागतात, तर माझ्याकडून घरून येऊन पण घेऊन जातात. हा, हा, हा. म्हणजे अशा असे पद्धतीनं आता हळू- थोडं स्ट्रगल कमी व्हायला लागलंय, कमी आणि व्हायला जे काय सुरुवात झाली. आपलं उत्पादन तयार होतंय त्या हो. उत्पादनाची विक्री आता होते आहे. होते आहे. आता हे दररोजची तुम्ही मग आता हे दररोज थोडं थोडं काढता का? कशा पद्धतीने नियोजन करता काढणीचं? आता मजुरांची फार अवघड झालंय सर, की हम्म. मजूर भेटत नाही वेळेवर. बरोबर बरोबर. तर आम्ही काय करतो की सकाळी 3 तास देतो. सकाळी सकाळी काढतो. हा. त्यानंतर संध्याकाळी 2-3 तास देतो आणि घरच्या घरीच काढतो. वा वा. हा. हा, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला त्याची स्क्रुटनी करायची असेल, ज्या हो. पद्धतीने आपल्याला, म्हणजे ते सगळं आपल्या स्वतःच्या हाताने झाल्यामुळे स्वतःच्या हाताने व्यवस्थित सोयीस्कर काळजी होतं. वगैरे घेऊन, म्हणजे लेबरच्या भरोश्यावर पण नाही.
बसत बरोबर, आपण बरोबर. असं. आता तुम्हाला घरी मग कोण कोण मदत करतं मग? घरी आई, मिसेस आणि मुलांना सुट्टी जर असेल तर मुलं पण मदत करतात. अच्छा अच्छा. एकंदरीतच आपण जर का वर्षभराचा जर गोषवारा घेतला तर आपण जे काय आता तुम्हाला मार्केटिंगचं थोडंफार आयडिया आलेली आहे. हं. आता तुमचं जे काय तयार होणारी पावडर असेल, पानं हं. असेल, ही पानं घ्यायला, पावडर घ्यायला आता लोक येत आहेत, कंपन्या येतात. तुमच्यापर्यंत येत आहे. हो. एकंदरीतच जर विचार केला तर आता इथून पुढचे जे दिवस आहेत ते चांगले दिवस असणार आहे असं वाटतंय. चांगले आहेत, आहे चांगले का आहेत. नाही? हळूहळू चांगले आहेत. नक्कीच. बघा शेतकरी बंधू भगिनींनो, आपण काही नवीन प्रयोग करतो आणि त्या नवीन प्रयोगाला आहे ना थोडे दिवस थांबावं लागतं यश मिळण्यासाठी. आणि त्या दृष्टीनं जर का आपण व्यवस्थितपणे यश मिळवलं आणि मग आपण म्हणजे पोहोचणं, जी जी खरेदीदार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मग हळूहळू आपली एक ग्रोथ आहे ती होत जाते. आता फ्युचर काय प्लॅनिंग आहे? म्हणजे तुमची शेती किती आहे? अजून क्षेत्रावर काही वाढवायचा विचार आहे का? माझे क्षेत्र जे आहे ते 1 एकर क्षेत्र आहे हं. आणि मी माझ्या चुलत्यांचं अर्धा एकर क्षेत्र घेतलेलं आहे. अच्छा. तर पण तरी पण मला ते कमी पडतंय. म्हणजे कंपन्यांबरोबर जेव्हा मी अग्रीमेंट केलंय आता, हा तर हा. कंपन्यांची हे असते, क्वांटिटी असते, टार्गेट असतं महिन्याला. बर. ती आम्हाला मंथली 2 टन द्या, बर. 3 टन द्या, 1 टन द्या असं. तर अच्छा. माझं हे क्षेत्र मला कमी पडतंय. बर बर तर बर. मी आता अजून शेतकऱ्यांना पण सांगतोय, की हा. तुम्ही या, मी जे केलंय तर ते तुम्ही करा. म्हणजे काय होईल, सर्वांचे शेतकरी म्हणून मला जो बेनिफिट झालाय, तो इतर इतरांना शेतकऱ्यांनाही शेतकऱ्यांनाही भेटेल बरोबर आहे. असं. तर त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू आहेत. तर 2-3 शेतकरी तयार पण झाले आहेत. म्हणजे 10 एकरापर्यंत शेतकरी तयार पण झालेले आहेत वा. आणि त्यांना पण करण्याची इच्छा आहे. असं. आता किती टन पाला आपल्याला एका वर्षात एका एकरामध्ये मिळू शकतो? एका एकरामध्ये माझी सुरुवात असल्यामुळे सिंगल स्टिक असते हा सुरुवातीला. हा हा. तर पहिलं वर्ष. सुरुवातीला पहिलं वर्ष असल्यामुळे हा. मला 2 टनापर्यंत पाला मिळाला होता. हा. आता त्यानंतर माझी आता फुटवे जास्त व्हायला लागल्यामुळे मला आता की एवढ्या ह्या काढणीमध्ये मला 4 ते 5 टनापर्यंत पाला मिळेल वाळलेला. वा वा. म्हणजे अशा पद्धतीने आता वाढ होईल भविष्यामध्ये. भविष्यामध्ये जशी वाढ जशी झाडं मोठी होतील, प्रौढ होतील तशा तशी पद्धतीने. तशी वाढ होईल. आणि आपल्याला पावडरचा काय भाव मिळतो कंपन्यांकडून किंवा आपण वैयक्तिकरित्या विक्री केली तर? व 1,000 रुपये किलो प्रमाणे जातो. 1,000 रुपयापर्यंत आपल्याला भाव मिळतो. तो 1,000 रुपये वा. बहुत खूप तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. हं. धन्यवाद.